नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं आय प्लॅटफॉर्म वरती. आज बघायचं आपल्याला द्रव्य हरिद्रा. हरिद्रा द्रव्य बघायचं आपल्याला. ठीक आहे. लॅटिन नेम बघा त्याचं कुर्कुमा लॉंगा. फॅमिली आहे जिंजीबरेची. गण आहे त्याचा कुष्ठग्न. त्यानंतर पर्याय आहे कांचनी आणि निशा. कांचनी का म्हटलंय त्याला, कारण त्याची जी पानं आहेत ती कशी सोनेरी पिवळ्या रंगाची आहेत. निशा का म्हटलंय, कारण चांदण्या रात्रीप्रमाणे ते दिसतं आपल्याला. ठीक आहे, जे हरिद्रा आहे ते. स्वरूप बघा त्याचं क्षूप आहे. क्षूप म्हणजे काय, एक झुडूप आहे छोटस. पर्ण, पानांना हळदीचा वास येतो. लांब आणि आयताकार आहेत. पुष्पदंड पत्रकोशाने वेढलेला आहे. झाकलेले आहेत ते पत्रकोशाने. कंद कसे आहेत, त्याचे गाठी असलेले आहेत. उपयुक्तांग कसं आहे, त्याचं कंदच आहे. निर्माण प्रक्रिया बघा त्याची कशी बनवायची हळद हरिद्रा द्रव्यापासून. त्याचे कंद पाण्यात उकळून घ्यावे, त्यामुळे ते कसे बनतात, मऊ. एखादी गोष्ट जेव्हा पाण्यात उकळतो ते कसे बनते रे, मऊ आणि मृदू. त्यानंतर त्यांना सुकवून वरील आवरणास काढल्यास पिवळी दमक हळद तयार होईल. मग त्यांना सुकवायचं उन्हामध्ये आणि त्यानंतर त्यांचं वरील आवरण काढायचं. त्यानंतर आपल्याला पिवळी दमक हळद मिळते वाळू घातल्यानंतर. उत्पत्ती स्थान आहे संबंध भारतात बंगाल. त्यानंतर रसपंचक बघा. रसपंचकाची ट्रिक लक्षात ठेवा. काय आहे, हरिद्रा चालू ना, हरिदेव. हरिदेव वरून काढा तुम्ही रसपंचक पूर्ण. हरिदेव. रस कोणता येईल बघा. आता याच्यामध्ये रस कसं सांगसाल तुम्ही. हा, हे वेलंटी आली, चला तिक्त रस. वर असं आलं की काय सांगितलं, कटोरस. वीर्य काय असेल याचं, जोडाक्षर आहे का, नाहीये. नाही म्हटलं की उष्णवीर्य. विपाक काय असेल बघा. आता विपाक काय असेल याच्यामध्ये, विपाक इव्हन नंबर ऑफ लेटर्स. आता याच्यामध्ये किती लेटर्स आहे, 1 2 3 4. 4 म्हटले इव्हन आहेत. इव्हन म्हटल्यावर कोणता विपाक आहे, तो कट विपाक आहे. बघा आहे तसं रसपंचक आलं का. याच्यावरून रसपंचक आलं. आता रसपंचकावरून दोषग्नता. तिप्त कटू कशा आहे, हे दोषग्नता. कपक नसणार. उष्णवीर्य वातक नसणार. सिंपल आहे. समजतंय का मला काय म्हणायचंय. रसपंचक काढलं तुम्ही ट्रिक वरून, मग ट्रिक वरून रसपंचक आलं की त्या रसपंचकावरून तुम्ही दोषग्नता, तिक्तकटू, कफग्न, उष्णवीर्य, वातग्न. त्यानंतर बघा मुख्य कर्म तुम्हाला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, वर्ण्य शोथर वेदनास्थापन. वर्ण्यासाठी कामाला येते. शोथर द्रव्य आहे, वेदनास्थापन द्रव्य आहे. ठीक आहे. अग्निकर्म आहे हरिद्रा प्रमेह नाम. प्रमेह, कारण प्रमेह का म्हटले, कारण ते कसं आहे, त्याच्यामध्ये तिक्त कटू कशा आहे आणि ते कसं आहे, कफग्न आहे. कफग्न म्हटलं मग नॉर्मली संप्राप्ती बघितली आपण प्रमेयाची, तर नॉर्मली कफ मेद धातूची दृष्टी होते. त्यामध्ये मेद धातूची दृष्टी होते, त्यालाच ते कमी करते, म्हणून त्याला प्रमेह नाम म्हटले. ठीक आहे. मात्रा दिली सोरस 10 to 20 ml आणि चूर्ण दिले 1 ते 2 ग्राम. 10 ते 20 ml काय दिले तुम्हाला, सोरस दिले आणि 1 ते 2 ग्राम चूर्ण दिले. कल्प दिला हरिद्राखंड आणि जात्रे निशय 2 तुम्हाला कल्प दिलेत. एवढ्या गोष्टी तुम्ही लिहिल्या तरी तुम्हाला त्या बऱ्यापैकी मार्क चांगले भेटून जातात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हे झालं आपलं हरिद्रा द्रव्य. तर भेटूया नेक्स्ट द्रव्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच.